आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई पुण्यातल्या। सीएसएमटी स्थानकात रेल्वे रुळावर तरुण झोपला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला घेतलं ताब्यात। रेल्वे पोलिसात तरुणावर गुन्हा दाखल। लोकल गाड्यांच्या प्लॅटफॉर्मवरच तरुण झोपल्यानं गोंधळाचं वातावरण। मुंबईत 15,000 विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर आरटीओकडून कारवाई। दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक असताना नियम मोडल्याचे प्रकार। प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई तीव्र। बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई। 1.5 महिन्याच्या काळात 60हून अधिक बांगलादेशींना अटक। बांगलादेशींना घुसखोरी, रोजगार आणि आसरा देणाऱ्यांवरही कारवाई। मुंबई पोलिसांच्या ताफ्यात नवीन अत्याधुनिक गाड्या दाखल होणार। 450हून अधिक गाड्या मुंबई पोलीस दलात दाखल होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। प्रत्येक पोलीस ठाण्यात 2 अत्याधुनिक गाड्या दिल्या जाणार। प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 200च्या पुढे। रविवारी शहर आणि उपनगरातील 24 ठिकाणी प्रदूषित हवेची नोंद, तर शहराचं तापमान 36 अंशांच्या घरात। मुंबईत 10 महिन्यात 34 लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाई। विनातिकीट प्रवाशांकडून तब्बल 203 कोटींचा दंड वसूल। लोकल ट्रेनमध्ये 9 लाख फुकट्या प्रवाशांकडून 27 कोटींचा दंड वसूल। रेल्वे चालकाला 7 किलोमीटर आधीच सिग्नल दिसणार। रेल्वेच्या प्रवाशांना सुरक्षेचं कवच। पुणे विभागात 250 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गांवर नॉन सिग्नलिंग कवचाची चाचणी। गतीवर नियंत्रण ठेवण्यासह अपघात टाळण्यासाठीही मदत। पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भागीदारी निश्चित। विमानतळात शहर आणि औद्योगिक विकास मंडळाचा 51% हिस्सा, एमआयडीसी आणि पीएमआरडीएचा प्रत्येकी 15% वाटा, तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा 19% वाटा। पुणे विमानतळावरील प्रवाशांसाठी परवडणारी वाहतूक सुविधा उपलब्ध। भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून भारत टॅक्सी सेवेची चाचणी सुरू।